नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 मार्च सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया तिथे 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सध्या हवेचा कमतरचा पट्टा विदर्भाच्या दक्षिण भागात, दक्षिण मराठवाडा होत इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळपर्यंत विस्तारलेला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्प पोहोचू लागलेला आहे आणि याच बाष्पाच्या जोरावरती राज्यात ढगाळलेलं वातावरण निर्माण होत आहे. आणि येत्या काही दिवसात पश्चिमी आवर्ताची ट्रफही येईल आणि त्यामुळे राज्यात पाऊस आणि गारपिटीची शक्यताही राहील. पण तुर्तास राज्यात जे काय आहे ढगाळलेलं वातावरण बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर इकडे परभणी, बीड, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरच्या या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. आणि जरी सध्या या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तरीसुद्धा विशेष मोठ्या पावसाची या ढगांमधून शक्यता नाही. मात्र येत्या 24 तासामध्ये पुन्हा एकदा ढगांची दाटी वाढेल आणि कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सोलापूर, साताऱ्यातील काही भाग असू शकतात किंवा बीड, अहिल्यानगर, धाराशिवचे काही भाग असू शकतात किंवा सोलापूरचे काही भाग. तर या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तरच गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो. विशेष शक्यता नाही, म्हणजे खूप मोठी पावसाची शक्यता आहे का, तर नाही. जर ढगांची उंची वाढत गेली तरच त्या ढगांवरती लक्ष ठेवून जा, थोडेफार पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही. बाकी नाशिक, धुळे, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, परभणी, लातूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील. कोकण किनारपट्टीच्याही काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण राहील. मात्र पावसाची शक्यता कसल्याही प्रकारची या ठिकाणी दिसत नाही. मात्र येत्या दिवसामध्ये साधारणतः 1 तारखेपासून राज्यात पावसाला वाढ होईल. 1, 2 आणि 3 तारखेला विशेष मोठ्या पावसाची शक्यता जाणवते आहे. गडगडाट पाऊस आणि गारपीट होण्याचाही अंदाज आहे. त्याचे अंदाज येत्या दिवसामध्ये आपण देऊच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.